नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शांतिर्भवतु मे सदा। जय बोलो देवादिदेव मूलायक श्री आदिनाथ भगवान की, अनंतानंत सिद्ध परमेष्ठिक भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांती सागर जीवनी महाराज की, शांतमूर्ति वासलतंग आचार्य व सनमति सागर जीवनी महाराज की, मोहम्मद दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्र पर्वत सागर जीवनी महाराज की, समस्त मुनि संघ की। आपण इथं पंडित ज्ञानत्रायजी यांनी तयार केलेले छडाला त्रायजी कृत छडालामध्ये आपण काही दिवसाला पाहत आहोत। त्याच्यामधील प्रथम ढाल आणि द्वितीय ढाल हे पूर्ण झालेलं आहे। आज आपण तृतीय ढाल पाहायचा आहे। प्रथम ढालमध्ये पंडित ज्ञानत्रायजींनी सर्वात प्रथम हा छडाला ग्रंथ लिहिले होते। त्याच्यानंतर ज्ञानत्राय आणि त्यांचं पाहून पंडित दौलतरामजी यांनी छडा लिहिले होते। त्याच्यातील ज्ञानत्रायांनी जे छडाला लिहिले होते त्याच्यामधील 2 अध्याय झालेले आहेत। आता आपण आज तिसरे ढाल पाहायचं आहे। या आमले नित आयु क्यों न धर्म सुनिजे, नयन तिमिर नितहीन आसन यौवन चीजे, कमला चले नहीं पैड मुख ढाके परिवारा, देह थके बहुपोष क्यों न लखे संसारा। पंडित ज्ञानत्रायजी सांगतात की हे आत्मन आओ, नियम लो, प्रतिदिन आयु कर्म नष्ट हो जाता है। सो लाभ यही है, धर्म का श्रवण करो, आँखों की ज्योति अहर्निश कम हो रही है। इस प्रकार यौवन अवस्था जानना चाहिए। जैसे आम पकने के बाद सड़ता है, सो मनुष्य के मरने पर उसका मुख ढक दिया जाता है। सो समझो, इस शरीर का पोषण करने पर भी यह शरीर थकता रहता है। ऐसा विचार कर संसार को देखो, तब संसार छूट जाएगा। पंडित ज्ञानत्रायजी सांगत आहे की हे आत्माना, हिचा आपण एक नियम घ्यायला पाहिजे की प्रतिदिवस आपलं आयु कर्म प्रतिक्षण कमी कमी होत आहे। काय वाढत आहे? लोक म्हणतात की वाढदिवस साजरा केलो। वाढदिवस वाढलेलं काही नसतंय, आयुकर्म वाढलं म्हणतो, परंतु आयुकर्म प्रत्येक क्षणाला घटत असतं। त्याला मरणकंडिका अशा शास्त्रामध्ये आचार्य भगवान आणि अमित सागरजी म्हणून महाराज सांगतात की अविची मरण म्हणजे प्रत्येक समयाला आपलं जे पूर्वभावामध्ये आपण जे आयुकर्म बांधून आलेलो आहोत, आपलं आता जे आयुकर्म चालू आहे हे आयुकर्म आपण पूर्वभावामध्ये त्याचं बंद केलेलं असतो आणि आयुकर्म आपलं प्रत्येक क्षणाला कमी होत आहे। आयुकर्म प्रतिदिन नष्ट होता जा रहा है। सो लाभ यही है, धर्म का श्रवण करो। मग या आयुकर्माचा फायदा घ्यायचा असेल तर प्रत्येक समयाला आपण धर्माचा लाभ घ्यायला पाहिजे। आणि धर्माचा लाभ आपण त्याच वेळेला घेऊ शकतो ज्यावेळी आपले डोळे, कान किंवा जे पंच इंद्रिय आहेत, मन आहेत, त्या इंद्रियांचा, मनाचा आपण सदुपयोग करून धर्मामध्ये ज्यावेळी लावेल
त्यावेळी आपलं ह्या जीवनाचा सदुपयोग होणार आहे. अहर्निश ज्योती अहर्निश कम होती जा रही. ज्योती म्हणजे डोळ्यातील जे पाहण्याची शक्ती आहे ते प्रत्येक क्षणाला कमी कमी होत आहे. आयुकर्म ही प्रत्येक क्षणाला कमी कमी होत जात आहे. इसी प्रकार यौवन अवस्था जानना चाहिए. ह्याच प्रकारे यौवन अवस्था म्हणजे तरुणपण आपलं असंच प्रत्येक क्षणाला आयुकर्म कमी होत आहे असं समजून घ्यायचं आहे. जैसे आम पकने के बाद सडता है. जसं आंबा लहानपणी फुल होतं, जसं आपण आंब्याचा मोहर सुटला म्हणतो, नंतर त्याची कैरी तयार होते, कच्चा आंबा, नंतर पाडाला येतो, नंतर आंबा पक्व होतो, पिकतो, आणि पक्व झाल्यानंतर कालांतरानं ते कुजायला चालू होतं किंवा कीड लागते. ह्याच प्रकारे गर्भावस्था, त्यानंतर जन्म झाल्यानंतर बाल्यावस्था, त्यानंतर तरुणपण, प्रौढपण आणि म्हातारपण अशा क्रमाक्रमानं जात असतं. म्हणजे क्रमानं जात असताना म्हातारपणामध्ये हात पाय काम करत नाही, शरीर काम करत नाही, इंद्रिय योग्य प्रमाणे काम करत नाही. तसंच जोपर्यंत शरीरामध्ये ह्या इंद्रियांच्या मध्ये शक्ती आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. मुख्य रूपानं 3 अवस्था सांगितली: बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. किती अवस्था सांगितले? 3 अवस्था. ह्या 3 अवस्थामध्ये 3 वस्तू मिळणे अतिशय कठीण आहे. एक धन संपत्ती, शक्ती आणि वेळ. किती अवस्था, किती वस्तू सांगल्या? धन संपत्ती, वेळ आणि शक्ती. बाल्यावस्थामध्ये शक्ती आहे, वेळ आहे, परंतु धन संपत्ती नाही. तरुण अवस्थामध्ये शक्ती आहे, धन संपत्ती पण असते, परंतु वेळ नसते. वृद्ध अवस्थामध्ये धन संपत्ती असते, वेळ असते, परंतु शारीरिक शक्ती नाही. 3 अवस्थामध्ये एक ना एक कमी आहे. या तिन्ही वस्तू ज्यावेळी एका व्यक्तीकडे मिळेल तो अतिशय पुण्यवान आहे. काय बरं? ह्या तिन्ही वस्तू एका वेळी एका व्यक्तीकडे ज्यावेळी मिळेल तो अतिशय पुण्यवान आहे. म्हणून आपण ह्या जीवनाचा सदुपयोग करून घेऊन ह्या मनुष्य पर्यायामध्ये धर्म साधना आधी करायला पाहिजे. आणि ह्या धर्म साधनेच्या माध्यमातूनच आपण आपलं जीवन सफल करून घेऊन पुण्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. जसं आंबा पिकल्यानंतर सडतो म्हणजे कुजतो. सो मनुष्य के मरने पर उसका मुख ढक दिया जाता है. माणूस मेल्यानंतर त्याला घरामध्ये किती दिवस ठेवतो? कितीही प्रेम असलं, कितीही जिव्हाळा असेल, किती वेळ ठेवतो? तास, 2 तास, 6 तास, जास्तीत जास्त 1 दिवस. जास्त वेळ ठेवत नाही. नंतर काय होते? वास यायला चालू होते. कारण आपलं शरीर एवढं पुण्यवान पण नाही आणि एवढं मजबूत पण नाही. एक उदाहरण मिळतं की बलभद्र आणि कामदेव, बलभद्र आणि नारायण. कुणाचं? बलभद्र आणि नारायण. ज्यावेळी नारायणचा मृत्यू होतो त्यावेळी बलभद्र नारायणाचं एकमेकांच्यावर एवढं प्रेम असतं की बलभद्राचा भाऊ नारायण वयानं लहान असतो आणि
अतिशय प्रेम असतं. मरण झाल्यानंतर 6 महिने खांद्यावर घेऊन फिरतात. किती? 6 महिने खांद्यावर घेऊन पडतात. आता तुम्ही विचार करतील की 6 महिने घेऊन फिरायल्यानंतर ते शरीर राहिलं कसं? हे तर घरामध्ये एक किंवा दोन दिवस ठेवलं तर वाशायला चालू होते. परंतु ते महापुरुष होते, त्यांचं शरीर उत्तम सहनाने युक्त होतं आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला लगे खराब होत नाही. परंतु आपलं शरीर उत्तम सहन नाही आपल्याकडे, त्यामुळे लगेच वाशायला चालू होतं. परंतु ह्या आत्ताच्या स्थितीला एखादं कोणतर मनुष्य मेला तर लगेच त्याला तोंड झाकलं जातं, नाकामध्ये काय घातलं जातं आहे? कापूस घातलं जातं, तोंडामध्ये घातलं जाते, कानामध्ये घातलं जाते आणि लवकरात लवकर अंतिम क्रियासाठी घेऊन जातात. ह्याच प्रकारे सो समझो इस शरीर का पोषण करने पर भी यह शरीर थक जाता है. ह्या शरीराला कितीही तुम्ही सर्व प्रकारची व्यवस्था केला तर हे शरीर किती वेळ टिकणार आहे? जास्त वेळ टिकत नाही, कालांतराने लगेच नष्ट होणार आहे. ऐसा विचार कर संसार को देखो तब संसार छूट जाएगा. ह्या अवस्थामध्ये 12 भावनाचं चिंतन होतं की ज्यावेळी शरीरच आपलं साथ देत नाही, तन का जिसका ऐक नहीं हो सुत तिय मित्रों से कैसे, चरम दूर होने पर रोम समूह रहे कैसे. ज्यावेळी हे शरीरच माझं नाही त्यावेळी शरीरावरचं केस माझा आहे हे मी म्हणू शकतो का? तर शरीरावरचं केस माझं नाही तर मग परिवार, मित्र, नवरा, बायको, मुलं आदी हे माझं कसं म्हणतो आपण? काही नाही. हा हे आत्म्याच्या संबंधामुळं पूर्वभावातल्या पुण्य पापामुळे हे शरीर आधी मिळालेलं आहे आणि हे शरीर पूर्वभावामध्ये जे काही शुभ अशुभ आधी परिणाम केलेला आहे त्याच्याच अनुसार परत पुढल्या भावातला आणि बनतं. म्हणून आता पूर्णपणे शरीर सुटणं त्याच वेळी होतं कायमस्वरूपी, ज्यावेळी हा जीव दीक्षा घेऊन साधना घेऊन ज्यावेळी मोक्षाला जाईल. त्याच्यानंतर मोक्षाला गेले की परत पुन्हा कुठल्याही प्रकारचं शरीर धारण करता येत नाही. परंतु जोपर्यंत कर्मसहित आहे तोपर्यंत ह्या जीवाच्या मागं शरीर, द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म आदी हे कर्म कायमस्वरूपी राहिलेलंच आहे. आणि कर्म नाश करण्यासाठी मनुष्यगती अतिशय उत्तम आहे. ह्याच भावातून अतिशय पुण्याची प्राप्ती करून घेऊन आपण मोक्षालाही जाऊ शकतो. पंचमकाला जात नाही, परंतु पंचमकालामध्ये पुढील भावामध्ये मोक्षाला जाण्यासारखं पुण्य तर का मिळवू शकतो आपण. म्हणून विचार करायचा आहे आणि ह्या मनुष्य भावातून मोक्षाला जाण्यासारखं असं उत्तम सहनन, उत्तम द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आदीही मिळवायला पाहिजे. पर पुढं ध्यानातराजी सांगतात की छिन नहीं छोड़े काल जो पाताल सिधरे, वसे उदधि के बीच जो बहु दूर पधारे, गनसुर राखे तो ही राखे उदधि मथैया, तोहू तजे नहीं काल दीप पतंग जो पडिया. पंडितजी सांगतात की हे मनुष्य, एक पल भर भी काल अपने कुठार से नहीं छोड़ता है, वह अधोलोक तक ले जाता है. हम समय सागर के बीच में फंसे हैं, किनारा बहुत दूर है. गंधर्व इंद्र का धर्म का सहारा लो,
समय समय का उल्लंघन उल्लंघन करने पर कीटक पतंगा अग्नि में प्रवेश कर मरण को प्राप्त होता है. इथं सांगत आहे, हे मनुष्य पलभर भी म्हणजे एक वेळ सुद्धा, एक समय सुद्धा आपलं वेळ वाया घालवून उपयोग नाही. कारण मनुष्य भाव मिळणे अतिशय कठीण आहे. सगळ्यात कमी जागा पाहिलो तर मनुष्य जीवाची आहे. ऊर्ध्व लोकामध्ये सर्व देव आहेत, अधोलोकामध्ये बहुलता नारकी आहेत. तसं भुवनवासी वेंतरवासी हे नरक आहे, नरकमध्ये राहतात. मानुषोत्तरच्या बाहेर नियमानं तिरेंचेच आहेत. राहिला फक्त ढाई दीपमध्येच हा मनुष्य आहे. अतिशय कमी क्षेत्रामध्ये हा मनुष्य राहतो. आणि त्याच्यामध्ये सर्वात कमी संख्या जर का पाहिलो तर मनुष्यगतीतील जीवाची आहे. 84 लाख योनीमध्ये सुद्धा मनुष्यांची संख्या अतिशय कमी आहे. एवढं कमतरता असून सुद्धा, आणि हे मनुष्यभाव असा आहे दुर्लभ की हा मनुष्यभाव आपण जर का सहजतेनं आपण सोडून दिलो, परत पुन्हा मनुष्यभाव कधी मिळेल याची गॅरंटी नाही. मिळणार आहे का? गॅरंटी नाही. आणि जरी मिळाला तरी द्रव्य क्षेत्र काल, जैन धर्म, उत्तम कुल, साधू संगती मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून जे आपल्याला मनुष्यभाव मिळालेला आहे त्याचं वेळ वाया न घालवता त्याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण ह्या मनुष्यगतीतून सुटला तो अधोगती म्हणजे नरकाला सुद्धा जाऊ शकतो. ह्या वेळेच्या मध्ये जर का आपण त्याचा सदुपयोग करून नाही घेतलो तर संसार समुद्रामध्ये हा जीव फिरू शकतो आणि त्याचा किनारा म्हणजे मोक्ष लवकर मिळणार नाही. म्हणून गंधर्व भगवान सुद्धा सांगतात की ह्या धर्माचा सदुपयोग करून घेऊन धर्मरूपी जहाजाच्या मार्गे आपण मोक्षाला जाऊ शकतो. ह्या संसार समुद्राच्या मधून आपण वाचण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी काय करायला पाहिजे? धर्माची सहायता घ्यायला पाहिजे. आणि ह्या धर्माच्या सहायतेनंच, धर्मरूपी जहाजाच्या माध्यमातूनच आपण पार करू शकतो. जसं एक उदाहरण दिलं, समय किंवा एखादा आरती दीपक आधी जर का ओपन ठिकाणी ठेवला म्हणजे बाहेर ठिकाणी ठेवला तर त्याच्या उजेडाच्या लोभापोटी एखादा जीव त्याच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. जसं तुम्ही आता रात्री बलाच्या भोवती लहान लहान किडे फिरतात आणि लहान किडं त्या बलापाशी येऊन धडकण्याचा प्रयत्न करतात. तसंच एखादी ज्योती अग्नीमध्ये प्रकाश मोहित होऊन त्याच्यामध्ये जायला प्रयत्न करतं आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर काय होतं? जळून मरून जातं. तसं ह्या मनुष्यगतीचा सदुपयोग जर का योग्य वेळी नाही केलो आणि इंद्रिय वासना किंवा 5 इंद्रियाच्या मोहापोटी हा जीव त्याचा सदुपयोग न करून घेता तो एवढा आंधळा होतो की त्याच्यामध्येच प्रवेश करून तो मरतो. म्हणून ह्या मनुष्य जीवनाचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. परत पुढे सांगतात, घर गौ सोना दान मनी औषध सब योही
यंत्र मंत्र कर तंत्र, काल मिटे नहीं क्यों ही। नरक तनो दुख भूर, जो तू जीव सहारे। तो न रुचे आहार, अब सब परिग्रह डारे। हे हंस, हे आत्मन, यह घर गाय सोना दान धर्म मोती हीरा औषध सब व्यर्थ है। यंत्र मंत्र तंत्र सब समय पर कार्य करते हैं, समय निकलने पर सब व्यर्थ ही है। नरक में दुख भरपूर मिले, वह दुख जो भोग चुका है, उसे भोजन नहीं अच्छा लगता है। जब तक सभी परिग्रह न त्यागे। एक पंडित ध्यानात्र जे सांगतात की ह्या जीवनामध्ये घर गाई सोना दान धर्म मोती हिरा मोती औषध आदी हे सर्व काही व्यर्थ आहे. का सांगितलं? कारण हे जास्त काळ टिकत नाही, हे काही काळापर्यंतच राहणार आहे. कारण भोग आणि उपभोग दोन प्रकारचे सांगितले. भोग म्हणजे आपण ज्याचा उपयोग एकदा करतो त्याला म्हणतात भोग, आणि ज्याचा उपयोग पुन्हा पुन्हा केला जातो त्याला म्हणतात उपभोग. मग सौंदर्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शरीराच्या सौंदर्यासाठी तुम्ही तेल आहे किंवा वेगवेगळे पावडर आहे, सुगंधित पदार्थ आहे किंवा भोजन आदी आहे. हे कितीदा वापरता? एकदा वापरता. परत पुन्हा तेच पुन्हा वापरता येते का? येत नाही. परंतु कपडे आहेत, तुमच्याजवळ आता मोबाईल आदी आहे. मोबाईल इथं नाव नाही परंतु सांगा लागलो आहे. तुमच्याकडे मोबाईल आदी आहे किंवा अनेक वेगवेगळे वस्तू आहेत. ह्या वस्तूचा पुन्हा पुन्हा वापर करतो, परंतु हे किती काळापर्यंत राहणार आहे? एक ठराविक काळापर्यंतच राहणार आहे. तसं हे जीवनाच्या कायमस्वरूपी याचा सदुपयोग होत नाही. मग आपण मरण जवळ आल्यानंतर काही जण भीतीपोटी वेगवेगळे मंत्र यंत्र तंत्र याचा उपयोग करतो. काहीतरी आजार झाल्यानंतर लोक भीतीपोटी काय करतात? कुठलं तर कुलदेवताच्या मागं लागून पैसे द्यायचं, कालसर्प किंवा मृत्युंजय आदी वेगवेगळे विधान घालतात. मिथ्यात्वाच्या मार्गाने अनेक कुकृत्य करतात. परंतु कितीही केलो तर ते नष्ट होणार आहे का? त्याचा सदुपयोग काही होत नाही. आपण ह्या भवामध्ये किती जगायचं आहे हे आपण इथं ठरवत नाही. आपण ह्या भवामध्ये किती जगायचं आहे हे पूर्व भवामध्ये हे स्वतःच आपण ठरवतो. प्राण वाढवणारा कुठला देव नाही ना प्राण कमी करणारा कुठला देव नाही. हां, ह्या मनुष्य भावामध्ये आणि तिर्यंच भावामध्ये अकाल मरण होऊ शकतं. अकाल मरण म्हणजे तुमचं आयुकर्म किती आहे त्याच्यामध्ये अचानक ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला किंवा एखादी कोणतरी विषबाधा झाली किंवा विष स्वतः प्याला किंवा अनेक काहीतरी वेगळे प्रयोग केला तर आयुकर्म नष्ट होऊन जाऊ शकतं. परंतु आयुकर्म कुणीही वाढवू शकत नाही. म्हणून जेवढं काही आयुकर्म आहे ते आयु पूर्णपणे त्याचा सदुपयोग करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे, अन्य कुणाच्याही हातामध्ये नाही. आणि ह्या आयुकर्माचं जोपर्यंत ह्या शरीरामध्ये आयु आहे त्याचा सदुपयोग आपण स्वतःच करू शकतो. मिथ्यात्वाच्या मार्गाला जाऊन आयुकर्म कधी वाढत नाही ना. आयुकर्म
पाप कर्माच्या निमित्तानं नष्ट करू शकतो, परंतु आयुकर्म वाढवू शकत नाही. अशा प्रकारे ह्या जीवाने मिथ्यात्वाच्या मार्गाने किंवा आयुकर्म वाढावे याच्या भीतीने, रोगराई याच्या भीतीने कधी कधी हा जीव मिथ्यात्व करतो, काही यंत्र मंत्र तंत्र करतो, परंतु ते काहीही उपयोग होत नाही. जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. जिन धर्मामध्ये आपलं मनन चिंतन सतत चालू पाहिजे, कारण वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न करायचा म्हटला तर काही उपयोग होत नाही. जसे एखादी वय झालेलं आहे, शरीर साथ देत नाही, काही ना काही शरीरामध्ये रोग झालेला आहे, शरीर चलायमान होतं, BP शुगर आदी वेगवेगळे शरीरामध्ये बाधा आहेत. अशा अवस्थामध्ये तुम्ही कितीही दीक्षा व्रत नियम घ्यायचं म्हटला, भावना केला तर करू शकशील का? नाही करू शकत. जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे, निरोगी काया आहे आणि जिन धर्माचं द्रव्य क्षेत्र कालभाव याचं सानिध्य मिळत आहे, तोपर्यंतच आपण याचा लाभ करून घेऊ शकतो. परत कितीही भावना झाली तर त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. म्हणून वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. समय निकलने पर व्यर्थ ही है, नरक में दुख भरपूर मिले, वह दुख जीव भोग चुका है. तुम्ही नरकात जाऊन आलेला आहे का नाही? आलाय का नाही? मला आवाज येईना. आलाय? स्वर्गाला, नरकाला, तिऱ्यांची गतीला, देवगतीला, निगोदमध्ये, सिद्धशिलेवर, सिद्धशिलेवर जाऊन आलाय? बरं, कसं गेलता? विमाने कोणी गेलता काय? हां, हुशार आहे, हुशार हुशार आहे. निगोदी जीव होऊन मी गेलो होतो. ठीक आहे, एवढं तर समजलं बास आहे. कारण हा जीव देवगतीमध्ये जरी गेला तर जास्तीत जास्त सर्वात शेवटचं म्हटलं तर सर्वात सिद्धी आहे. कुठले आहे? सर्वात सिद्धी आहे. आणि सर्वात सिद्धीपासून मात्र 12 योजन. किती? 12 योजन आहेत. खरं तिथल्या तिथं तो मोक्षाला जाऊ शकत नाही. त्याला मोक्षाला जायचं असेल तर तिथल्या तिथं वर जात नाही. तो मनुष्यमध्ये येऊन मनुष्य भावामध्ये परत दीक्षा घेऊन परत तो कर्म नष्ट करूनच मोक्षाला जायला पाहिजे. परंतु निगोद अशी अवस्था आहे, ह्या 3 लोकांमध्ये अशी कुठलीही जागा मोकळी नाही की जिथं तो जीव नाही. काय बरं? 3 लोकांमध्ये अशी कुठलीही जागा नाही की जिथं तो निगोदी जीव नाही. हा 3 लोकांमध्ये सर्वत्र पंचस्थावर आधी भरलेलं आहे सूक्ष्म अवस्थामध्ये. तसं सिद्धशिलेवर जरी गेलो आपण तरी सुद्धा कर्मसहित गेलो. कसं गेलो? कर्मसहित गेलो आपण. परंतु सिद्ध भगवान कर्मरहित गेलेत. सिद्ध भगवान कर्मरहित आहेत, परंतु निगोदी जीव कर्मसहित तिथे गेलेला आहे. त्यामुळं हा जीव नरकामध्ये अनंत वेळा जाऊन आलेला आहे. कमीत कमी आयुष्य 10,000 वर्ष आहे. किती? 10,000 वर्ष. आणि जास्तीत जास्त 33 सागर आयुष्य आहे. पहिल्या नरकामध्ये 10,000 आयुष्य, जेवढं त्याच्यामध्ये समय आहेत तेवढ्या वेळा तिथं जन्म घेतलेला आहे. अशा प्रत्येक नरकामध्ये तेवढ्या आयुकर्माच्या अनुसार तेवढं जेवढं समय आहे तेवढ्या वेळी तिथं जन्ममरण केलेलं आहे. एवढं दुःख भोगून सुद्धा आपण ह्या मनुष्य गतीमध्ये आल्यानंतर आपल्याला मागचं काय लक्षात आहे का? काही लक्षात नाही. म्हणून आनंदात आहे. 2-3 दिवसाआधी महाराजांनी एक कथा सांगितली होती.
नमित महाराजांनी की एक राजा होता, तो एका मुनी महाराजाने विचारला की मी पुढील भावामध्ये कुठे जाणार आहे. त्यावेळी तिने सांगितले की हा जीव मरून हा त्यांच्याच घरातील त्यांच्याच शौचकूपामध्ये एक सोनेरी किडा होणार आहे. मग हेच त्या व्यक्तीला कळाल्यानंतर, राजाला कळाल्यानंतर तो त्याच्या मुलग्याला सांगतो की मी तिथे गेल्यानंतर मला मार, तिथे जन्मल्यानंतर मला मार. मग त्यांचं मरण झालं. काही दिवसानंतर त्या मुलग्याच्या लक्षात आल्यानंतर ते तिथे मारायसाठी गेले. परंतु तिथं मारायसाठी गेल्यानंतर जसं हा मुलगा मारायसाठी एखादी काठी घेऊन जातो समोर, तसं तो किडा कुठं गेला, वर येतो काय, आता जातो. तिर्यांचे आयु हे पापकर्म आहे, परंतु तिर्यांची गती हे पुण्यकर्म आहे. काय बरं, तिर्यांचे आयु हे पापकर्म आहे आणि तिर्यांची गती तिर्यांची आयु पुण्य आहे आणि तिर्यांची गती हे पाप आहे. हे असं कसं? कारण नरकायु आणि नरकगती हे दोन्ही पापकर्म आहे. एकदा तिथं जन्म घेतल्यानंतर तो जीव तिथं मरण्याची इच्छा करत नाही. तिर्यांच्या गतीमध्ये जायची कुणाची इच्छा आहे का? जायची कुणाची इच्छा नाही. परंतु तिथं गेल्यानंतर तिथं मरायची पण कुणाची इच्छा नाही. तिथे गेल्यानंतर कुणाची मारायची इच्छा नाही. म्हणून ह्या मनुष्यगतीचा जोपर्यंत उदय आहे तोपर्यंत सदुपयोग करून घ्या. अशाच नरकामध्ये अनेक वेळा तो भरपूर दुःख तो भोगलेला आहे, परंतु ह्या जीवाला लक्षात नाही, त्यामुळं तिथलं दुःखाला विसरून गेलेलं आहे. उसे भोजन नहीं अच्छा लगता जब तक सब परिवार न त्यागे. ज्याला वैराग्य झालेला आहे, ज्याला खऱ्या सद्धर्माची माहिती कळालेली आहे, तो जीव ह्या शरीरामध्ये जास्त राहण्याची इच्छा करत नाही किंवा ह्या संसारामध्ये जास्त थांबण्याची इच्छा करत नाही. तो सतत आत्मचिंतन किंवा धर्मचिंतन याच्या मागं लागतो. परत पुढे सांगतात, चेतन गर्भ मझार वसिके अति दुख पायो, बालपने को ख्याल सब जग प्रकट ही गायो. छिन में तन को सोच छिन में विरह सतावे, छिन में इष्ट वियोग तरुण कोन सुख पावे. हे जीव, माँ के गर्भ में अनेक दुख झेले, बाल अवस्था में क्या कार्य नहीं किया, जिससे सब और मेरी चर्चा हुई. एक पल शरीर की चिंता, दूसरे पल में शरीर का विरह दुख होता है. पल में इष्ट का वियोग से दुख होता है. ऐसे विचित्र संसार में कौन सुख पा सकता है. हे जीव, ज्यावेळी हा जीवानं मातेच्या गर्भामध्ये हा जीवाला, कुठं मातेच्या गर्भामध्ये हा जीवाला, त्यावेळी अनेक प्रकारचे दुःख भोगलेलं आहे. मातेच्या गर्भामध्ये काय दुःख आहे? पाय आखडून राहणे, हालता येत नाही, डुलता येत नाही, कुठे फिरता येत नाही. जे आई खायला त्याचंच अंश रूपानं, रस रूपानं त्या बालकाला खायला लागतं. त्याच्या इच्छेनं तो काही खाऊ शकतो का? तो त्याच्या इच्छेनं काही खाऊ शकत नाही. जे आई खाणार आहे तेच त्याला मिळणार आहे. तसं
गर्भावस्थामध्ये अनेक प्रकारचे त्याने दुःख भोगलेलं आहे. परंतु गर्भावस्थेमध्ये सुद्धा आपण म्हणतो की त्या बालकाला काय कळतं, त्या बालकाला काय जास्त कळत नाही की गर्भावस्थेमध्ये आहे. पंचकलांमध्ये गर्भकल्याणाच्या वेळेला आम्ही आचार्यशी प्रत्येक वेळा एक उदाहरण देतात की महाभारतमधलं एक उदाहरण देतात. माहिती आहे का सर्वांना? श्रीकृष्णाने अभिमन्यू, काय सुभद्रा आणि अभिमन्यू ज्यावेळेस महायुद्ध होणार होतं त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला, सुभद्रा आदी होते, त्यावेळेला चक्रव्यूह कसं भेदायचं, चक्रव्यूह कसं रचना करायची यादी चर्चा चालू होती. आणि ह्या चर्चा करत असताना सुभद्रा गर्भावस्थामध्ये ती सर्व ऐकत होती. आणि त्या अवस्थामध्ये ऐकत असताना तिच्या गर्भामध्ये अभिमन्यूचाही जीव होता. आई जोपर्यंत ऐकत होती तोपर्यंत तो बालकही तो गर्भावस्थामध्ये ऐकत होता. आणि हे ऐकत असताना सुभद्रेला काही वेळानं झोप आली आणि झोपेच्या निमित्तानं ती जाऊन झोपली आणि तो अभिमन्यूही झोपला. आणि ज्यावेळी साक्षात चक्रव्यूह भेदून अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये गेला, अनेक प्रकारे त्याने युद्ध केले, अनेक योद्ध्याशी त्याने युद्ध केले. परंतु ज्यावेळी चक्रव्यूहातून बाहेर याचं वेळ आलेले त्यावेळी तो बाहेर येऊ शकला नाही. का बरं? झोपला होता तो. आई झोपली म्हणून तो झोपला. कारण आज जायचं कसं हे सगळं ऐकलेलं होतं, युद्ध कसं करायचं हे ऐकलं होता. परंतु ज्यावेळी बाहेर याचं वेळ आलेली आहे त्यावेळी आई झोपली, तोही झोपला. तसं बाल्यावस्थामध्ये, गर्भावस्थामध्ये जे कोणी माता बहिणी आहेत ह्या वेळेला टी व्ही आणि मोबाईल ह्या दोन वस्तूपासून राहायला पाहिजे. ह्या दोन वस्तूच्या मागं एवढंच लागलेले आहेत की लहानपणापासून ते गर्भावस्थेपासून ते टी व्ही आणि मोबाईलच्या मागं लागलेलं, ते जन्म झाल्यानंतर सुद्धा ते टी व्ही आणि मोबाईलच्याच मागं लागते. भले काय कळू दे नाही तर होऊ दे, त्याला वाचायला पण काही येत नाही तरीसुद्धा बोटं फिरवतच बसते. अनेक उदाहरण दिले होते, अनेक उदाहरण तुम्हाला सांगतो. आचार्य सांगतात की एक महिला स्विमिंग टँकमध्ये पोहायला जात होती. कालांतरानं गर्भधारणा झाली आणि तरीसुद्धा स्विमिंग टँकमध्ये पोहायला जात होते. आणि गर्भावस्था जसं जसं मोठं झालेलं म्हणजे वाढत गेलं तरीसुद्धा तिने सवय मोडली नाही, तसंच तिने सवय ठेवली चालू. आणि ज्यावेळी प्रसूतीच्या वेदना झाल्या त्यावेळेला तरीसुद्धा ती स्विमिंग टँकमध्ये गेली. आणि प्रसूती झाल्यानंतर ते बालक जन्मल्यानंतर बालकसुद्धा पोहू लागलं. काय बरं? बालकसुद्धा पोहू लागलं. जसं माशाच्या पिल्ल्याला पोहायला शिकवायला लागते का? नाही. तसं गर्भावस्था ही अशी आहे जसं मातीचा गोळा, किंवा बाल्यावस्था अशी आहे त्याला कोणता आपण आकार देतो तो आकार तो धारण करतो. आणि त्या आकारामध्ये जोपर्यंत ओलावा आहे, काय बरं, जोपर्यंत ओलावा आहे तोपर्यंत एखादी वेळेला आकार जरी चुकला तरीसुद्धा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा आकार देऊ शकतो. आणि ती ओलावा वाळल्यानंतर जो योग्य आकार द्यायचा होता तो आकार जर का चुकला असेल, ओलावा वाळल्यानंतर त्याच्यामध्ये आकार बदलू शकतो का? नाही. जोपर्यंत ओलावा आहे तोपर्यंतच आपण करू शकतो. आणि ते जर का भट्टीमध्ये भाजल्यानंतर परत तुम्ही त्याला कितीही पाणी घाला, कितीही
त्याला परत गोळा करायला बघितला तर तो गोळा होणार आहे का? नाही. तसं गर्भावस्था आणि बाल्यावस्था ह्या मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे आणि त्या अवस्थेला धर्माच्या माध्यमातूनच चांगले उत्तम संस्कार करणे हे अतिशय योग्य आहे. मग तुम्ही तिथं समजण्यासारखं आपल्याला प्रथमानुयुक्त ग्रंथ घ्या, शरणानुयुक्त ग्रंथ घ्या. आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं कल्याण कसं करायचं हे लहानपणापासून जर का आपण समजून घेतलो तर तोच बालक जन्म झाल्यानंतर कधीही तुम्हाला वृद्धाश्रममध्ये असं अनाथ आश्रममध्ये पाठवणार नाही. आजच्या जगामध्ये पूर्ण भारतामध्ये पाहायला गेलो, पूर्ण भारतामध्ये जेवढं काही वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रममध्ये कुठलेही शेतकऱ्याचं आई वडील तुम्हाला शक्यतो बघायला मिळणार नाही. असलं तर एखादं एकदम क्वचित बघायला मिळेल. अनाथ वृद्धाश्रममध्ये जास्ती तर ज्यांची मुलं अतिशय उच्च शिक्षण शिकलेले आहेत, अतिशय विद्वान आहेत, परदेशामध्ये गेलेले आहेत, ज्यांचेच आई वडील जास्ती तर वृद्धाश्रममध्ये आहेत. मुलांना फक्त पैसा मिळवायला शिकवायचं नाही,